आज आपण अगदी झटपट तयार होणारा सोप्या पद्धतीचा आंबट गोड तिखट चवीचं चटकदार असं लिंबूचं लोणचं कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत. नमस्कार, मी प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. लिंबाचे लोणचे बनवण्यासाठी आपल्याला लिंबू निवडताना थोडे पातळ सालीचे लिंबू निवडायचे आहेत. पातळ सालीचे लिंबू ह्या आकाराने लहान असतात. मोठ्या आकाराचे लिंबू घेतले तर त्याची साल थोडी जाडसर असते आणि जाडसर सालीचे लिंबू हे चवीला कडवट असतात. यासाठी इथे आपल्याला मध्यम किंवा लहान आकाराचे लिंबू घ्यायचे आहेत. इथे मी 12 मध्यम आकाराचे लिंबू घेतलेले आहेत. लिंबू घेतल्यानंतर स्वच्छ धुवून सुकवायचे आहेत, कारण लिंबामध्ये थोडाही पाण्याचा अंश राहिला तर लोणचे लवकर खराब होऊ शकते. आता लिंबू सुकवून घेतलेले आहेत. लिंबू आपल्याला मध्यभागी कट करायचे आहे आणि यामधल्या ज्या काही बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. इथे लिंबाचे आपल्याला 4 फोडी तयार करायच्या आहेत. इथे एका लिंबाच्या आपण 8 फोडी तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे जर आपण लिंबाचे भाग करून त्याच्या बिया काढल्या तर लिंबाच्या बिया काढण्यात जास्त वेळ लागत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे लिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहे. उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यामध्ये देखील लिंबाचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. लिंबामध्ये सी विटॅमिन आहे, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. शिवाय लिंबामुळे पचनक्रिया देखील सुधारते, म्हणून आहारामध्ये लिंबाचा हमखास समावेश झाला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे माझा संपूर्ण एक लिंबू कापून झालेला आहे. आपण एका लिंबाचे 8 भाग करून घेतलेले आहेत आणि याच्या बिया देखील काढून घेतलेल्या आहेत. आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व लिंबू कापून घ्यायचे आहे. लिंबू कापत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की यामधल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, कारण की एक ही बी चुकून जरी लोणच्यामध्ये गेली तर आपल्या लोणच्याची चव ही बिघडू शकते. लोणच्याला कडवट चव येऊ शकते. लोणचं बनवण्यासाठीची जी दुसरी टीप आहे ती अशी आहे की लिंबू कापताना तुम्हाला खोलगट ताट घ्यायचं आहे, म्हणजे लिंबाचे हे जे रस आहे ते वाया जाणार नाही. तर लिंबू कापून झालेले आहेत. एका डब्यामध्ये मी सर्व कापलेले लिंबू घेतलेले आहे आणि यामध्ये जमा झालेला रस देखील घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे. लिंबाच्या लोणच्याला छान रंग यावा यासाठी इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 1.5 चमचे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरत आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. 1.5 ते 2 चमचे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मिठाचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. मी आंबट गोड चवीचं लिंबूचं लोणचं बनवत आहे. यासाठी गुळाचा वापर करणार आहे. तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही साखर घालू शकता. 2 वाटी इथे मी गूळ घातलेला आहे. गूळ घालताना आपल्याला ते किसून घालायचं आहे. आता घातलेले सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता थोडे या लिंबाला पाणी सुटले आहे. आता या लिंबाच्या फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. यासाठी कुकरमध्ये मी थोडे पाणी घातले आहे. तळाला जाळी ठेवून यावर आपण हे भांडे ठेवणार आहोत. भांड्यावर आपल्याला व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे. यामध्ये जराही पाणी जाता कामा नये. हे बघा, भांड्यावर मी अशा प्रकारे गच्च असं झाकण ठेवलेलं आहे, जेणेकरून यामध्ये अजिबात पाणी जाणार नाही. आता कुकरचे झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 7 ते 8 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून झाल्यानंतरच यामधलं आपण भांडं काढून घेणार आहोत. इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत. भांडे देखील मी काढून घेतले आहे आणि छान हे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये लिंबाचा पूर्णपणे रस निघालेला आहे. फोडी शिजवताना आपण बिलकुल यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं, पण लिंबाचंच हे पाणी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पाणी आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे एका भांड्यामध्ये मी पाणी काढून घेत आहे. लिंबू आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत. भांड्यामधलं मी सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर ठेवून छान हे जे रस आहे दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता एखाद्या वेळेला या रसामध्ये लाल तिखट, मीठ किंवा गूळ कमी वाटत असेल तर ते तुम्ही यामध्ये घालू शकता. इथे मी अगदी 2-3 चमचे साखर घातलेली आहे. लिंबाचा हा जो आलेला रस आहे तुम्ही एकदा चेक करून घेतला. यामध्ये लाल तिखट आणि मिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. मला थोडे गोड कमी वाटले, यासाठी इथे मी 2-3 चमचे साखर घातलेली आहे. आणि लिंबाच्या लोणच्याला चटपटीत अशी चव येण्यासाठी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे. अर्धा टेबलस्पून इतकी जिरा पावडर घातलेली आहे. आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. लिंबाचा हा जो रस आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मध्यम आचेवर ठेवून 7 ते 8 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. आता जवळजवळ इथे 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत.
तुम्ही बघू शकता छान असं याला फेस सुटलेला आहे आणि एक चकाकी देखील आलेली आहे। आता आपल्याला हा रस शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी इथे मी डिशमध्ये चमच्याच्या साहाय्याने थोडा हा रस काढून घेतलेला आहे। रस चेक करण्याआधी पहिला तो थंड होऊ द्या आणि नंतरच अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने आपल्याला चेक करायचा आहे। हे बघा, हलकी अशी ही तार आली पाहिजे। आपला हा रस छान शिजला आहे। आता यामध्ये हे लिंबाच्या ज्या फोडी आहेत आपण शिजवून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत आणि अगदी 1-2 मिनिटं आपण या रसामध्ये ह्या फोडी थोड्या आणखी शिजवून घेणार आहोत, म्हणजे यामधले जे मसाले आहेत ते लिंबामध्ये छान उतरतील। 2 मिनिटं झालेली आहेत। आपल्या इथे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे। थोडं आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे। आत्ता जरी तुम्हाला हा रस पातळ वाटत असला तरी जसजसे हे लोणचे थंड होत जाईल तसतसा हा रस थोडा दाटसर होत जाणार आहे। पूर्णपणे लोणचं थंड झाले की आपण अशा प्रकारे हवाबंद बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे। लोणच्याला बुरशी लागू नये, लोणचं जास्त दिवस टिकावे यासाठी बरणी धुतल्यानंतर 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान सुकवून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे काचेची बरणी नसेल तर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे लोणचं भरून ठेवू शकता। इथे अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारं हे आंबट गोड आणि चटपटीत चवीचं लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा।